करूया। महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी तराळ साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। आणि या करूयात, एकदा जोरात टाळ्या वाजूयात। मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। गेले अनेक दिवस आज जे प्रांगण आहे 40 एकराचं, हे सगळं उभं करण्यासाठी त्यांची सगळी टीम, म्हणजे दिवसाचा रात्रीचा दिवस नसते, त्यातील एक हे कळस कृषी प्रदर्शन ठरलं। कष्ट आहेत त्या शेतकऱ्याचा सन्मान व्हावा। 365 दिवस 24 तास शेतामध्ये राबत आपला कोट्यावधी रुपयाचा असणारा माल शेतात ठेवून रात्री झोपायला जो घरी येतो तो शेतकरी असतो। आणि अशा या शेतकऱ्यानं उभी केलेली शेती समृद्ध शेती, याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणारी मंडळी आहेत ज्यांनी खूप मोठं योगदान त्यांच्या क्षेत्रात दिलेलं आहे। उद्योग क्षेत्रातील असो, शिक्षण क्षेत्रातील असो, अशा मान्यवर पाहुण्यांचा हा सन्मान सोहळा आहे। आणि म्हणून या निमित्ताने असं नाहीये की तालुका पातळीवर सोहळा घ्यायचा। महाराष्ट्राच्या रात्रीचा प्रवास करून काही जण आले, काही मुक्कामी आले होते, काही जण कृषी प्रदर्शन आणि हे दोन्ही त्यांचं भूमीत पार पडतोय। आपण सर्वजण या विनंतीला मान देऊन उपस्थित आहात। आपल्या कामाचं कौतुक आमच्या वतीने होईल। आपण सर्वजण या सुंदर सोहळ्याचा आनंद घेणार आहोत। 2-3 सूचना महत्वाच्या। एक, मान्यवर पाहुणे जोरात आपण एकदा जयघोष करूयात। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। अजून आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करूयात। आजच्या या गोड पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात होतीये। आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या सन्माननीय अमितजी कासार सर, संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोहळा सन 2026 कळस कृषी प्रदर्शन संगमनेर या ठिकाणी आज संपन्न होत आहे। आज खरं पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन खूप लांबून असे पुरस्कारार्थी, आमच्यावर प्रेम करणारे सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत। खरंच मित्रांनो, तुमचे आभार कसे मानावे हे कळत नाही, कारण एवढे लांबून आपण आमच्या प्रेमापोटी इथं आलात। मी पुनश्च एकदा दोन्ही संघटनेच्या वतीने तुमचं सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, माननीय माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब, महाराष्ट्र असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विनोदजी तराळ साहेब, या सर्व मान्यवरांचं मी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो। संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष माननीय संतोषजी तक्ते साहेब यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं। बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा शेतकरी सन्मान सोहळा आज येथे प्रचंड मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। त्यासाठी व्यासपीठावर असलेले सन्माननीय आपले सर्वांचे लाडके व मार्गदर्शक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर जी सुधीरजी तांबे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र फर्टिलायझर असोसिएशनचे लाडके अध्यक्ष व उद्योजक जे खास जळगावहून आपल्याला सन्मान करण्यासाठी आलेत ते आमचे मित्र विनोदजी तराळ साहेब, त्याचप्रमाणे शेती कृषी क्षेत्रात प्रचंड गाढा अभ्यासक असलेले आमचे मार्गदर्शक व मापदाचे उपाध्यक्ष वियोगजी कासार साहेब, त्याचप्रमाणे हे कळस कृषी प्रदर्शन ज्यांनी भरवलं, खरं तर त्यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजू। त्याचे प्रणेते सागरभाऊ वागचौरे, संदीप वागचौरे आणि त्याचबरोबर धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गुंजाळ साहेब, त्याचप्रमाणे आल्यानगर जिल्हा व संगमनेर कृषी असोसिएशनचे डॅशिंग सेक्रेटरी अमितजी कासार साहेब। मित्रांनो, खरं तर आपल्याला माहीत असेल की हे कृषी प्रदर्शन जे कळसचं हे ग्रामीण भागातलं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे। मला असं वाटतं हे त्यांचं 9वं वर्ष आहे आणि दरवर्षी ते अकोल्यात भरत असतं। ह्यावेळेस पहिल्यांदाच संगमनेरमध्ये
आमचे आदरणीय भाऊसाहेबजी संतोषजी थोरात कृषी महाविद्यालय ज्या 40 एकर पटांगणामध्ये त्यांनी अथांग याच्यात भरवलेलं आहे आणि साधारणतः इथं लाईव्ह क्रॉप शो आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यांनी एक विनंती केली की आपण काहीतरी एक सन्मान सोहळा करावा. त्यामुळं आम्ही संभाजीराजे प्रतिष्ठान संगमनेर तालुका कृषी असोसिएशननी विद्यमानाने एक ठरवलं की आपण एक सन्मान सोहळा इथं आयोजित करावा आणि त्यासाठी प्रतिष्ठान ही एक आगळीवेगळी संस्था असून साधारणतः ग्रामीण भागामध्ये अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील यांची स्थापना करून त्यांचं संगोपन करणं आणि अनाथ मुलांना शिकवणं हा खरा तर त्यांचा मेन उद्देश आहे. आणि आजपर्यंत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जे अनाथ मुलं आहे त्यांचं संगोपन करून त्यांना शिक्षण दिलेलं आहे. रवी गुंजाळ यांनी त्याच्यासाठी खूप चांगलं मोठं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुका कृषी असोसिएशनचं बऱ्याच जणांना माहिती आहे, विनोद भाऊतरांना माहिती आहे अध्यक्षांना, की महाराष्ट्रात असेल किंवा भारतामध्ये संगमनेर तालुका कृषी असोसिएशन जिथं स्वतःचं 20-25 लाखाचं मोठं रजिस्टर ऑफिस आहे आणि हे संस्था ही खास शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न असतील, कृषी सेवा केंद्रांचे जे ज्वलंत प्रश्न असतील किंवा कंपनी धारकांना मटेरियल विकताना जे काही मोटिवेशन करावं लागतं त्यासाठी एक आमचा एक दुवा असतो. बऱ्याच वेळा कधी कधी चुकीचं बियाणं शेतकऱ्यांना भेटतं आणि मग त्यांचा नाहक त्यांना भुर्दंड बसावा लागतो आणि त्यासाठी संगमनेर कृषी असोसिएशन ही नेहमीच कंपनी आणि शेतकऱ्यांचा दुवा ठरवून आम्ही त्याच्यासाठी काम करत असतो. तर अशी एक कृषी असोसिएशन संस्था आपल्या तालुक्यामध्ये सांगायला असं आम्हाला आनंद वाटेल का 450-500 आपले सदस्य असून आपण ग्रामीण भागामध्ये आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी खूप मोठे काम केलेलं आहे. उदाहरण द्यायचं असेल तर माती पृथक्करण करून शेतकऱ्यांना त्याच्या बरोबर कसे डोसेस करावा त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी फवारणी कीटकनाशके कसं मारावा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रशिक्षण घेतलेले. त्याचबरोबर बांधावर खतं कसे पोच करायचे, कुठले खतं वापरायचे त्यासाठी आम्ही एक मोठं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आता नव्याने जे महाविस्तार AI नावाचा ॲप आणलेलं आहे. मित्रांनो, मला असं वाटतं ह्या निमित्ताने आपण सुद्धा गुगल प्ले स्टोअरला जाऊन महाविस्तार AI ॲप इन्स्टॉल करा. ते ॲप इतकं छान आहे की त्याच्यात पूर्ण बाजारभाव, आजचे बाजारभाव असतील, कुठलं पीक लागवड करायची आहे, त्याच्यानंतर कुठं माल विकायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचं हवामान हे सुद्धा आपल्याला माहिती होणार आहे. जर शेतकऱ्यांचा आय डी काढलेला असेल फार्मर ID तर तुम्हाला तुमच्या लोकल लेवलचं तिथं हे वातावरण सुद्धा समजणार आहे. तर असं ते महाविस्तार आपला संगमनेर तालुका कृषी असोसिएशननी खूप चांगली मदत करून साधारणतः आमच्या अहिल्यानगर जिल्हा कृषी अधीक्षक जे बोराळे साहेब आहे त्यांच्या बरोबर उभं राहून, आमच्या तालुका कृषी असतील, SDO असतील यांच्या पाठीबरोबर उभं राहून समजा 1 ते 1.25 लाख आपण इथे ॲप आमच्या शेतकऱ्यांसाठी इन्स्टॉल केलेत. आणि तो एक डिजिटल मित्र आहे. तुम्हाला रात्री 11ला जरी वाटलं की मला भुईमुग करायचं आहे, मला काही करायचं, त्याच्यात ते डिजिटल ॲपला तुम्ही माहिती पाहू शकता जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. तर अशा पर्यंत अशा पद्धतीने संगमनेर तालुका कृषी असोसिएशन ही खूप चांगलं काम करत असते. आणि जेव्हा आमचं ठरलं की सन्मान सोहळा शेतकऱ्यांचा करायचा आहे तर तांबेसाहेब मला असं वाटतं की शेतकरी सन्मान सोहळा हा नेहमी झालाच पाहिजे. कारण की काय होतं की युवा पिढी ही शेतकऱ्यांपासून शेतीपासून थोडीशी दूर जात चाललेली आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी जर आपण हे सन्मान सोहळे नेहमी केले तर मला असं वाटतं की आज जी थोडीशी शेतीकडे पाहण्याचे जे लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे त्याच्याकडे थोडीशी कौतुकाची थाप जर यांच्या पाठीशी भेटली तर हे निश्चित युवा पिढी ह्या शेतीकडे आकर्षित होईल. हा खरं तर आम्ही अशा पद्धतीने ठरवलं. निवड समिती तयार केल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं फक्त अहिल्यानगर जिल्हा आणि पुणे जिल्हाच आम्हाला प्रतिसाद देईल. पण मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की विदर्भ मराठवाडा म्हणजे अगदी यवतमाळ असेल, नांदेड असेल, जालना असेल, सोलापूर असेल, धुळे असेल, बुलढाणा असेल, इथून शेतकऱ्यांनी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला. खरं तर 20-25 पुरस्कारच आम्हाला द्यायचे होते पण कमीत कमी 80 लोक त्याला इतके लायबल झाले की विवेक शेडन आमचं डोकं चक्रावून गेलं. तांबे साहेब म्हणजे कुणाला पुरस्कार द्यावा इतकं कळत नव्हतं. त्याच्यातून सुद्धा आम्ही थोडासा न्याय द्यायचा प्रयत्न केला. जे राहिले त्यांना नंतर आम्ही निश्चित न्याय देऊ. तर अशा भागातून जे लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला निवड समितीने केल्यानंतर आम्ही डोक्यासमोर एकच उद्देश ठेवला होता की आम्हाला असे शेतकरी फायनल करायचे होते की ज्यांचे स्वतःसाठी तर ते आदर्श आहेच आहे पण बाकीच्यासाठी ते प्रेरणास्थान आहे. त्यांचं पाहून बाकीचे लोक चांगल्या प्रकारे शेती करताय. आणि इथं फक्त आम्ही काही शेतकरीच निवडलेला नाही तर त्याच्याबरोबर शेती व्यवसायाला ज्यांनी प्रोत्साहन दिलेलं असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी रोपवाटिका असेल, कोणी शिक्षक असेल, अशांचा सुद्धा आम्ही इथं विचार केला. आणि त्या अनुषंगाने जर थोडक्यात बोलायचं झालं
तर एक युवा उद्योजक आहे सोनेवाडीसारख्या गावातून का ज्यांनी चांगली शेती करताना कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामध्ये चांगलं नियोजन मार्केटिंग करून आज त्यांनी एक यशस्वी भरभराटी तिथं सोनेवाडीत घेतली. त्याचं पाहून बरेच लोकांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे समशेरपूर सारख्या भागात का डोंगराळ भागामध्ये एकाने स्वतःची नर्सरी सुरू केली फक्त विदेशी भाजीपाला. त्याच्यामध्ये तुम्हाला विदेशी भाजीपालामध्ये माहीत असेल आईसबर्ग असेल, तुमचं ब्रोकोली असेल, चायनीज कॅबेज असेल, हे सुरुवात करून ग्रामीण भागातल्या लोकांना मेडिकल हे जे आपण एक्झॉटिक हे त्याच्याकडं आकर्षित केलं आणि ते करता करता एक कोकोपीटचं वितरण असेल. नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी एक हे स्वतःची नर्सरी सुरू केली. त्याचबरोबर वडगाव लांडग्यासारख्या ठिकाणी आमचे एक मित्र सांगायला आनंद वाटतो की 12 वर्षापूर्वी डाळिंबाची छाटणी करत होते. ते प्रत्येक महाराष्ट्रात जाऊन डाळिंबाची छाटणी करणारा माणूस आज 15 ते 20 करोडचा रोपवाटिकेमध्ये नर्सरीमध्ये व्यवसाय करतो आणि ते व्यवसाय केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात आमच्या तनुजा हायटेकचे जर रोपं जात असतील तर हे आम्हाला खूप पुष्णावं आहे. त्याचप्रमाणे आपण ह्याच्यात काही लोकांना व्यापारीसुद्धा ह्याच्यात घेतलेले का कलिंगडामध्ये ज्यांना फळांचा राजा म्हटलं जातं की खूप करोनामध्ये तुम्हाला माहिती आहे करोना काळामध्ये जेव्हा लोकांनी टरबूज दिलं तेव्हा साधारणतः 100 गाड्या त्यांना लॉसमध्ये भिवंडीसारख्या ठिकाणी विकावं लागले. त्यांनी खाऊ घातलं आणि त्याची स्टार माझाने सुद्धा दखल घेतली. तर असे आम्ही कलिंगडाचे जे फळांचा राजा आहे त्यांचा विचार केला. त्याचप्रमाणे आमचे निश्चित साहेब असतील का ज्यांच्या मिसेस ह्या साधारणतः आमच्या लहान मुलांना किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिकवतात अशा आदर्श शिक्षिका असतील. त्याचबरोबर मराठवाड्यातले विदर्भातले लोक जे पेरूमध्ये चांगलं काम करतात, ऊसात काम चांगलं करतात, संत्रीमध्ये काम करतात, जे सेंद्रिय शेतीमध्ये जे वेगवेगळे प्रयोग करतात. म्हणजे सांगायचं एकच आहे की वर्गामध्ये 50 जण असतात, 5 जण जे वेगळे येतात त्या 5 जणांची आम्ही निवड केली आणि आमचा एकच उद्देश होता की ह्या 5 जणांचा बाकीच्या लोकांनी त्यांना अनुसरण शेती करावी. आणि आमचा संघटनेचा पहिल्यापासून एक उद्देश होता की हा सन्मान का करायचा. याच्यामागे एकच उद्देश होता की माझ्या शेतकऱ्यांनी जे काबाड कष्टाने शेती करतात त्यांच्या कष्टाचा कुठंतरी मान सन्मान व्हावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आज आपल्याला माहिती आहे की शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्या मुलांना लवकर मुली मिळत नाही. तर मला असं वाटतं की आमच्या शेतीला ही प्रतिष्ठा ही पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये एक चांगली वेगळी प्रतिष्ठा समाजामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जी युवा पिढी आहे तिने शेतीकडं आकर्षित होऊन एक सकारात्मक दृष्टीने पाहावा असा आमचा विचार होता आणि त्या अनुषंगाने आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. आज ज्यांची आम्ही निवड केलेली मित्रांनो, हा छोटासा फक्त तुमच्या कौतुकावर पाठीची थाप आहे. फार मोठा आम्ही रेशीम शेतीचं पण घेतलेलं आहे काका. मी फक्त उदाहरणार्थ बोललेलो, नंतर सूत्रसंचालनवाले बोलणारच आहे. तर आपला एक उद्देश एकच होता की मित्रांनो ह्या 4 वर्षात शेतीकडं काम करण्याचा दृष्टिकोन असेल हा थोडासा बदललेला आहे. साधारण 3 वर्षापूर्वीचं वातावरण आजचं वातावरण जर बघितलं तर मला वाटतं काही नांदेडचे लोक आलेले. साधारणतः पूर्वीच्या काळी ढग हा फक्त 2 किलोमीटर उंचीचा बनायचा, आता 14 किलोमीटर उंचीचे ढग बनायला लागलेले. आणि अचानक नांदेड सारख्या ठिकाणी ढगफुटी झाली, आमच्या पाथर्डी सारखी ठिकाणी ढगफुटी झाली. याला कारण काय तर याला बाष्प शोषलं जातंय, बर्फ वितळायला लागलेले. साधारणतः एका डिग्री जर टेम्परेचर वाढलं तर 12-13 डिग्रीनी तुमचं उत्पन्न कमी होत असते. याच्यासाठी आमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठचे डॉक्टर अनिल दुर्गडे सर सुद्धा पण इथं आलेले. तर एक विद्यापीठ एक चांगलं काम करत असतं. तर असं केल्यामुळं आम्ही एकच ठरवलं होतं की चांगल्या लोकांना याच्यातून आम्हाला निवड करायची आहे. त्याच्यामुळं आम्ही ज्यांची निवड केलेली आहे त्यांच्या पाठीवर मी पुन्हा एकदा शाबासकीची थाप देतो आणि आपण कौतुकास पात्र आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपण चांगली शेती करून बाकीच्यांना मार्गदर्शन कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी एकच सांगेल की शेती जगली तरच देश जगेल, शेती टिकली तरच आयुष्य उज्ज्वल होईल. थँक्यू. विनोदजींचं हार्दिक स्वागत. त्यानंतर नाशिक पदवीधर हे जे गाणं वाजतंय ना याच्यावर लयबद्ध टाळी वाजवता येते, थोडा आवाज देत जा. कृषी महाविद्यालयाच्या या मैदानावर एक कृषी प्रदर्शन उभं झालं. त्या कृषी प्रदर्शनाचं पीच ज्यांच्या माध्यमातून सागर भाऊ वागचोरे या दोघांचा सन्मान सोबत सागर भाऊ पुढे संदीप भाऊंचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. जोरात टाळ्या वाजूयात. यानंतर संचालकांची नाव माझ्याकडे जवळ असतील तर तुम्ही पटापट पुढे येऊन थांबा. स्वप्नील बाहेती, विनोदजी गोडगे, सन्मान्य रवींद्र गुंजाळ, योगेशजी हासे, योगेशजी कासट, विशालजी नावंदर, बबनजी लांबकडे असे खूप सगळे संचालक मंडळ आपल्या
जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूयात. आणि या सगळ्यामध्ये धावपळ नियोजनाची सगळी धुरा अमित भाऊ, संतोष भाऊ, रवींद्र भाऊ आणि सगळ्या टीमने पार पाडले. एकदा जोरात टाळ्या वाजूयात. त्या सर्वांचं खूप खूप कौतुक करूयात. आपल्या संगमनेर तालुका कृषी विक्रेता असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोदजी गोडगे यांचा तसं तुमच्या सत्कार. भरपूर सगळे पुरस्कारार्थी तो उपस्थित आहे. अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे टरबूज कोणी कापले नसतील तेवढे ज्यांनी कापल्यापासून कृषी उद्योजक म्हणून काम करतायत. एक शेतकरी बांधव उच्च शिक्षित माऊली ॲग्रो एजन्सी महागावच्या माध्यमातून 3 वेगवेगळ्या ठिकाणी कृषी व्यवसाय हळद पिकामध्ये नाविन्यपूर्ण काम त्यांचं आहे. गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ जवळपास 3 ते 4 हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत माऊली सेवा ॲग्रोच्या माध्यमातून काम करतायत. जोरात टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. नंतर प्रमोद दिनकर शेळके शिवकृपा ॲग्रो सर्व्हिसेस झिरपूरचे संचालक. सपत्नीक आले असतील तर तसं शिवकृपा ॲग्रो सर्व्हिसेस झिरपूरचे संचालक आहे प्रमोदजी शेळके. बुलढाणा जिल्ह्यातील झिरपूर या छोट्याशा गावातून 2020 पासून अल्पशा बजेटमध्ये शेती सुरू केली. अडचणींना सामोरं जात 1 कोटी पर्यंत आज व्यवसाय पुरवलाय आणि शक्तीपूरक शेतकऱ्यांच्या प्रति प्रामाणिक सेवा केलेले काम हे शिवकृपा ॲग्रो सर्व्हिसेसचं खूप मोठं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करूया. रावसाहेब कांगुले संचालक आहे देऊळगाव काळे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. एक सर्वसामान्य कुटुंबातील हा व्यक्ती आहे. 40 वर्षापासून शेतीचा कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. शेतीतून नेहमी अडचणींना सामोरं जात एवढं मोठं काम उभं केलं आणि खऱ्या अर्थानं नोकरीची सुरुवात केल्यानंतर पुढे वेगवेगळ्या स्वरूपात शेतीचं उत्पन्न मिळवत मोठी प्रगती साध्य केली. आज योगीराज कृषी सेवा केंद्र बेबी लोणार या ठिकाणी त्यांचा बुलढाण्याला आहे. याबरोबरच खूप मोठं काम उद्योग क्षेत्रात सुद्धा त्यांनी उभं केलंय. जोरात टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करूया. पुढील सन्मान आहे अंकुश शिवाजी पराड परीक्षित पडांगळे. पुढे येऊन थांबा. किशोर गोबाळचे विजेते भूमिपुत्र कृषी सेवा केंद्राचे संचालक माननीय अंकुश भाऊ पराड. कृषी क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव आहे. 12 वर्षापासून कृषी क्षेत्रात विशेषतः डाळिंब पिकामध्ये त्यांचा हातखंडा आहे. देऊळगाव मही बुलढाणा येथे भूमिपुत्र कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून काम पाहत आहेत. आपल्या डाळिंब शेतीबरोबर शेतकऱ्यांची सुद्धा डाळिंब शेती समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलंय. 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला हा माणूस आहे. जोरात टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करूया. परीक्षित पडांगळे परीक्षित रामराव पडांगळे राहणार कालगाव तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ. एक कृषी व्यावसायिक आहे. तेव्हा कृषी सेवा केंद्र त्यांचं कालगावला आहे आणि 27 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत ते सदैव कार्यरत आहे. ज्या काळात त्या भागामध्ये कृषी सेवा केंद्र नव्हती अशा काळात त्यांनी काम सुरू केलं. संत्री, हळद, टरबूज असे नवनवीन पीक उत्पादन घेतलं. भरघोस उत्पादन घेत आपल्या शेतीबरोबर त्यांनी 2-3 हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय आणि ते जोडले गेलेले आहेत, सेवा देत आहेत. जोरात टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करूया. तथा ते किशोर भाऊ गेले अनेक वर्ष श्री कृषी सेवा केंद्र देवळी कृती सभा केंद्र त्यांनी सुरू केलंय आणि कृषी व्यवसाय क्षेत्राबरोबर प्रायव्हेट कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला ते काम करतात. नोकरीबरोबरच आपली शेती सुद्धा समृद्ध त्यांनी फलवली आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान एकदा जोरात टाळे वाजून त्यांचे अभिनंदन करूया. त्यानंतर सौ शारदा व श्री पंकज रवींद्र मालुंजकर राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्काराने त्यांना आपण ते कृषी क्षेत्रातल्या उद्योजकतेबरोबर मोठं काम करतायत. पंकज भाऊ पी सिव्हिल शिक्षण पुण्याला पूर्ण झालं. अल्पावधीमध्ये प्रचंड कष्ट करून नोकरी मागण्यापासून ते नोकरी देणाऱ्यापर्यंत असा प्रवास 100 सॉफ्टवेअर ओट्या बांधण्यापासून तर 1 लाख स्क्वेअर फुटांचं बांधकाम करण्यापर्यंतचा त्यांचा प्रदीर्घ प्रवास उद्योग क्षेत्रामध्ये मोठा नावलौकिक मिळवला आणि संगमनेरमध्ये 2020 पासून पुढे हा व्यवसाय समृद्ध केला. मालपाणी ग्रुपचा जो मॉल आहे तो यांनी तिथे डिझाईन करत बांधलाय. 20वा बिल्डिंग संगमनेर कॉलेजच्या आधुनिक जिम्नॅशियम मंदिराचं सुशोभीकरण सुद्धा मालुंजकर सरांनी पूर्ण केलंय. सर
माणूस करत. जरी तुम्ही बाहेरचे घर सगळे बांधले असतील, बिल्डिंग बांधल्या असतील, घर बांधून ठेवण्याचं काम ताईंनी केलंय. जोरात टाळ्या वाजूया दाम्पत्यासाठी आणि त्यांचंही कौतुक करूया. मूळ गावात जन्माला येत, जन्मभूमी सुकेवाडी गाव, कर्मभूमी निमज गाव, राजीव गांधी विद्यालयामध्ये त्यांनी 33 वर्ष सेवा दिली. नंतरचे 10 वर्षांना अधिक काळ प्राचार्य म्हणून काम पाहिलं आणि एका सर्वसामान्य शाळेला जागतिक लेवलपर्यंत राज्य पातळीवर पोहोचवण्याचं काम सरांनी केलं. काही दिवसांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबरला सर सेवानिवृत्त झाले. ती दुःखद बाब सगळ्या गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी राहिली. पण शिक्षण क्षेत्रात अविरत ज्ञानदान करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन जोरात टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन करूया. विशेष म्हणजे परवा तुम्ही सगळ्यांनी बातमी पाहिली असेल, उपगटनेतेपदी निवड झाली अशा माणसं. जोरात टाळ्या वाजूया. उद्योग क्षेत्रातला माणूस राजकारणात गेल्यावर काय होतं हे 5 वर्षानंतर आपल्याला कळेल. इतकं हे सुंदर काम सौरभ भाऊंचं सदैव. छत्रपती शिक्षण संस्थेच्या विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आदर्श उपक्रमशील शिक्षिका त्या आहेत आणि देशभरातील नामांकित शाळांचे प्रिन्सिपल, जे काही कोऑर्डिनेटर आहेत व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अशा ठिकाणी त्यांचा देशाच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते आणि प्रख्यात टेनिसपटू सायना नेहवाल यांच्या शुभ हस्ते सुरेखा निजित यांना बेस्ट टीचर अवॉर्ड प्रदान केले. जोरात टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन करूयात. कृषी विक्रेते असोसिएशन यांच्या वतीनं एक मनापासून आपणा सर्वांचं स्वागत करतो. खरं म्हटलं तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. कारण ज्या शेतकऱ्यांनी, शेतकरी पुत्रांनी आपलं या काळाची सेवा करत करत उद्योगधंदा असेल, शेती असेल किंवा शैक्षणिकमध्ये असेल त्यांनी योगदान दिलं, त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही मुद्दाम होऊन सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं. जरा बसून राहा जरा. एक 10-15 मिनिटं फक्त लवकर संपवणार आहे आपण. तर हा पुरस्कार देतोय याचं कारण असं आहे, मध्ये काम करत असताना, शेती करत असताना ज्यांनी ज्याचं त्यामध्ये नैपुण्य गाजवलं, ज्यावेळेस त्या एखाद्या माणसाला ते शाबासकीची थाप मिळते आणि ती प्रेरणाच असते. मी असं म्हणेल, आपण कुठलंही काम असो, मग तुम्ही एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक असाल, एखाद्या उद्योगधंदा असेल किंवा एखादी जो व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये झोकून दिलं तर त्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढल्याशिवाय राहत नाही. आणि खरं म्हटलं तर ती प्रतिष्ठा ज्यांनी जोपासली आणि ज्यांचं नाव लौकिक झालं, त्यांचा आज मुद्दाम आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार. जगांच्या वतीनं या पुरस्कार समितीचा अध्यक्ष या नात्यानं मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान आपण या ठिकाणी देत आहोत. आत्ताच दिलेला सन्मान ज्यांनी 33 वर्ष अशी सेवा केली, आमचे आपल्या तालुक्यातील आदरणीय प्राध्यापक भारत कुटे सर मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले भारत वाणी यांच्या सौ सरला वाणी आहेत. पेरूमध्ये अतिशय मोठं उत्पादन घेतलेलं आहे. 30 ते 40 टन त्यांनी उत्पन्न घेतलं आहे आणि व्हियानेरचा जो पेरू आहे तो अतिशय आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये नावाजलेला आहे. त्यांना त्याचं त्या उत्पादनाबद्दल आणि त्या पेरूमध्ये त्यांनी 30 लाख रुपये कमवले. विशेष म्हणजे एकदा टाळ्या वाजून आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या इथेच ॲग्रिकल्चर असलेले मान्य रोकले साहेब असतील, त्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये बरेचसे नवीन तंत्रज्ञान करून एक नवीन निंबोळी पेंट तयार केली, बाकीचे उत्पादनं तयार केले जैविकचे, आणि त्यांचं नाव खूप लौकिक झालं. आज जिल्ह्यात नाही, जिल्ह्याबाहेर त्यांचं नाव लौकिक आहे. असे जे पुरस्कार ते आहेत निवड केलेले आम्ही, का ज्यांनी खरोखर काम केलंय, त्यांचा लौकिक वाढलेला आहे, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप बसणं हे जास्त गरजेचं आहे. तरच आपल्या शेतकरी पुत्रांचं या ठिकाणी आपणा सर्वांना त्यांचं प्रेरणा स्रोत घेता येईल. त्याचप्रमाणे आमच्या इथे रवींद्र भोकणा आहेत. मी मोजकेच नाव मुद्दाम घेतोय. त्यांनी जास्त नैपुण्य गाजवलं. 9 वेळा आपल्या भाऊसाहेब थोरात सहकारी संगमनेर कारखान्यामध्ये त्यांनी 9 वेळा पहिलं बक्षीस घेतलेले आमचे रवींद्र भोकणा आहेत, आपल्याच तालुक्यातील आहेत. आणि अतिशय बाकीचे खूप आमचे बोलवून आलेले आमचे गाडेकर आहेत. त्यांचे डाळिंब दरवर्षी तुम्हाला सांगायला मला विशेष वाटेल का 2 एकरामध्ये 1 कोटी रुपये होणारे शेतकरी या ठिकाणी आहेत. त्यांचे डाळिंब दरवर्षी एक्सपोर्ट होतात. आजही गेले तर डाळिंब आणि द्राक्षामध्ये अतिशय त्यांचं उत्कृष्ट असं काम आहे आणि खूप मोठ्या म्हणजे एखाद्या नोकरीवाल्याला लाजवेल असं त्यांचं काम आहे.
अशा पद्धतीनं या ठिकाणी जे पुरस्कारात आलेले आहे. त्याचप्रमाणे डेअरीमध्ये आमचे एक इथं नाव घ्यावं लागेल, विजय भास्कर शिंदे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी, पोल्ट्री तर आहेच परंतु डेअरीमध्ये कशा पद्धतीनं डेअरी चालवली पाहिजे. लंपीच्या काळामध्ये स्वतः 50,000ची लस देऊन त्यांनी शेतकऱ्यांना त्या लंपीच्या आजारापासून शेतकऱ्यांच्या गायींना वाचवण्याचं काम केलं आणि फ्री दिली. सगळ्यात महत्त्वाचं आहे, असे वेगवेगळे त्यांनी काम केले. अशा लोकांचे आता बरेचसे पुरस्कार ते मला काहींची नावं माहीत नाही, जे डोळ्यासमोर आले त्यांच्या सर्वांची मी नावं घेतले, बाकी त्यांनी मला क्षमा करावी. आपल्याला कार्यक्रम खूप उशीर झालेला आहे. आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदरणीय सर्वांचे आपले आदरणीय डॉक्टर सुधीर तांबे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सर्वच भागामध्ये लौकिक आहे. त्या MS सर्जन जरी असले तरी सामाजिक बांधिलकी जोपासणारे, त्याचप्रमाणे पदवीधर असताना वेगवेगळ्या प्रकारे पदवीधराचे प्रश्न सोडणारे म्हणून त्यांचा जळगाव जिल्ह्यातीलच आमच्या महाराष्ट्र सीट फर्टिलायझर असोसिएशन आहे, त्या असोसिएशनचे अध्यक्ष मान्य विनोदजी तराळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे जेजुरकर साहेब जे माझे वर्गमित्र आहेत आलेले मुद्दामून या ठिकाणी, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित आमच्या संस्थेचे अध्यक्ष विनोदजी तराळ, बाकी सर्व संस्था चालक, संस्था पदाधिकारी या सर्वांचं स्वागत करतो. आपणा सर्वांना या नवीन उपक्रम जो आहे आमचा संगमनेर तालुका आणि धर्मवीर राज्य प्रतिष्ठान या उपक्रमाच्या वतीनं आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या हातून अशीच काळ्या आईची सेवा हो आणि त्यातून आपलं अधिक उत्पन्न येऊ आणि तुमच्या प्रेरणा घेण्यासाठी इतर शेतकऱ्यांना त्याची प्रेरणा मिळू अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. गेले दुग्ध व्यवसायातील अचूकता, चारा व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट कार्य त्यांचं आहे असे विजयजी शिंदे यांचा सन्मान होतोय. जोरात टाळ्यांनी या कनोलीच्या शेतकऱ्याचं हार्दिक अभिनंदन करूया. त्यानंतर रामदास सोनोबा इरोळे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. रामदास इरोळे आलेत का? असे घ्यावं तर जास्तीत सर्वप्रथम प्राधान्य देत जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी वेगवेगळी पिकं त्यांनी घेतली, बाजारभाव मिळेल यासाठी प्रयत्न त्यांनी केला आणि सर्व गुणसंपन्न आदर्शवत शेती त्यांनी तयार केली असे रामदासजी इरोळे. त्यानंतर अशोक पुंजाजी मवाळ, कासारखेड, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. अशोक मवाळ यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे 40 एकर शेतीमध्ये पारंपरिक पिके सोयाबीन, तूर, हरभरा, गहू नियमित घेत असतात आणि भाजीपाला पिकामध्ये फुलकोबी लागवड दरवर्षी करून ॲग्रोवन पेपरचं जे काटेकोरपणे नियोजन बाबत वृत्त येत असतात त्या सर्वाचा अभ्यास करून 40 एकर शेती समृद्ध बनवण्याचं काम हे अशोकजी मवाळ यांनी केलंय. जोरात टाळ्या वाजवून त्यांचंही अभिनंदन करूयात. रामराव आनंदराव इंगोले, विक्रमी उत्पादन घेणारा हा शेतकरी आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे, परंतु उत्पादन भरवशावर 2 मुलं उच्च शिक्षित झाले, एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि त्यांच्या व्यवसायाबरोबर शेती व्यवसायात सुद्धा त्यांची मदत लाभतीये. असं हे समृद्ध शेतकरी रामरावजी इंगोले यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजूयात. हा, यवतमाळवरून सर आले. त्यानंतर संगमनेर तालुक्यात रावसाहेब रोकडे, एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा. 2016 पासून तनुजा हायटेक नर्सरीच्या माध्यमातून नर्सरी सांभाळतो. एकटे झालेत का? जवळपास 180 पेक्षाही जास्त लोकांना रोजगार त्यांच्या नर्सरीच्या माध्यमातून उपलब्ध होतोय आणि किरण भाऊंचा स्वभाव इतका शांत, संयमी आणि प्रेमळ आहे की 200 पेक्षा जास्त कर्मचारी सांभाळत आज 150 एकर पेक्षाही जास्त शेतीवर त्यांची रोपवाटिका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. 8 एकरापेक्षा जास्त स्वतःची शेती संपूर्ण ही रोपवाटिकेनं झाकलेली आहे. आदर्शवत अशी रोपवाटिका महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सगळ्या भाजीपाला फळपिकांची जी रोपं आहेत ती देण्याचं काम किरण भाऊ करतायत. त्यानंतर आज इथं डेमो तुम्हाला तिकडे मागे पाहायला मिळेल त्यांचा. जोरात टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. प्रकाश शेठ तुम्हाला या ड्रेसवर बऱ्याच जणांनी ओळखले, त्यांना वाटलं कोण आमदार बिमदार आले की काय. असं व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलं. एक आदर्शवत असा शेतकरी आणि उद्योग क्षेत्रात सुद्धा मोठा नावलौकिक आहे. त्यानंतर रवींद्र दगडू भोकनळ, मूळचे निमसगाव, तालुका ढोबळी मिरची, फ्लावर याही पिकांचं विक्रमी उत्पादन ते त्यांच्या शेतीत घेतात. शेतीची जोपासना करून विक्रमी उत्पादन दरवर्षी घेण्याचा मानस त्यांचा असतो आणि ते घेतात. त्यांची शेती बघायला खूप लांबून लांबून लोक येतात. तुम्हालाही सगळ्यांना आमंत्रण शेती पाहण्यासाठी आणि पाहुणचार घेण्यासाठी. एकदा जोरात टाळ्या वाजून रवींद्र भाऊंसाठी सुद्धा अभिनंदन करूयात. त्यानंतर तानाजी नाथा गाडेकर, डोंगराच्या कुशीत सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेलं बोरबन, तालुका संगमनेर, अहिल्यानगर जिल्ह्यातलं हे गाव.
महाराष्ट्र राज्यस्तरीय डाळिंबरत्न पुरस्कार, महाराष्ट्रात पहिलं हागणदारी मुक्त गाव कोणतं झालं असेल ना ते बोरबंड गाव झालं होतं आणि पहिला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार त्या गावाला मिळाला होता. असं एक आदर्श गाव आहे डोंगराच्या कुशीत. डोंगराचा शाळेला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण. केळी, द्राक्ष, पपई अशी शेती इतकी सुंदर आहे. 9 एकर डाळिंब आहे, 3 एकर द्राक्ष आहे. 45 वर्षांपासून शेती करतात. डाळिंब, द्राक्ष भारतात विकायचेच नाही, दुबई, इराण, इराक, बांगलादेश अशा देशांमध्ये विकतात. समृद्ध शेतकरी आहे. एक्सपोर्ट होतो सगळा माल. सेंद्रिय पद्धतीने सुद्धा शेती करतात. अगदी द्राक्ष चेक करून ते तिथपर्यंत पाठवतात. तर असं हे एक आधार करणारी खत औषधांची निर्मिती 18 वर्षापासून करतात. सेंद्रिय खतांची निर्मिती. माणसाचे आरोग्य बिघडल्यापासून पुढे अवशेषमुक्त आणि अन्य प्रत्येकाला मिळाला पाहिजे म्हणून 28 विविध ऑर्गॅनिक सर्टिफाईड उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आहे. आणि विजय ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून 20 जिल्ह्यांमध्ये यशस्वी विस्तार करून 4 देशांमध्ये हे सेंद्रिय जे औषधं आणि खतं तयार केली त्याचं एक्सपोर्ट होतं. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया. 100 पेक्षा जास्त कर्मचारी, ऑनलाईन ऑफलाईन आपल्याला खरेदी करता येणारी औषधं, 1000 पेक्षा जास्त डीलर आणि 1 कोटी. सरला भारतवाणी त्या सुद्धा पावलावर पाऊल ठेवून शेतीमध्ये प्रयोग करतात. 50 टन पेरूचं उत्पादन काढलंय. सरला ताई, हो सर, हो साहेब, पेरू रत्न पुरस्कार त्यांना मिळाला. उद्या शेतकरी सन्मान सोहळ्याला सुद्धा त्यांना. हो सर, 50 टन बरोबर आहे ना पेरू? नाही विचारलं याच्यासाठी, वानोळा आमच्यापर्यंत आला नाही म्हणून नाही, आम्ही राहिलो यादीत, तुमच्या यादीत घ्या. त्यानंतर पुढील सन्मान राहुल पुंजा मुखेकर, समशेरपूरचा शेतकरी आहे. अकोले तालुक्यावर सर्व प्रकारची रोपं तयार करून सतत त्याचं कोकोपट विक्रीचा मोठा व्यवसाय सुद्धा त्यांचा आहे. नाशिक येथे दुसरी नर्सरी शाखा ओपन त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीचं मार्गदर्शन करतात. कृषी उत्पन्न बाजार समिती समशेरपूरच्या येथून भाजीपाला खरेदी करून दिल्ली, जयपूर, पंजाब, कोलकाता, हैदराबाद, बंगलोर येथे पाठवला जातो. एक आदर्शवत राहुलजी मुखेकर यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजूया. त्यानंतर अविनाश शिवाजी डोंगरे, अविनाश शिवाजी डोंगरे उभे केले. आणि ज्या कोंबडीला कुक्कुटपालन व्यवसायाला बघण्याची युवकांची दृष्टी वेगळी आहे, पण या युवकांनी इतका सुंदर पोल्ट्री व्यवसाय उभा केला. कधी एखाद्या बगीचात फिरायला जावं, तसं कुक्कुटपालन बघायला आवर्जून जावं आणि त्यांचं हे कुक्कुटपालन व्यवसाय बघावा. एवढा मोठा व्यवसाय त्यांचा आहे. याबरोबर शेती सुद्धा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर या पिकात सुद्धा नावलौकिक आहे. कमी पाण्यात आदर्शवत शेती कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अविनाश भाऊ आहेत. त्यानंतर प्रकाश चंद्रभान गोडगे, चिंचोली गुरव, तालुका संगमनेर. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग प्रकाश भाऊंचे सदैव सुरू आहेत. कमी पाण्यात नियोजन केलं तर सगळी शेती बागायती होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी दिलं. मल्चिंग पेपर वापरून सुद्धा आदर्शवत शेती तयार केली. आणि आपला शेतीचा खर्च आणि शेतीला लागणारी खते, औषधे याचा जर नियम म्हणजे आपण ताळमेळ ठेवला तर अत्यंत सुंदरपणे शेती परवडते. याचं उदाहरण ते आहेत. मनोज सोनाने, मनोज सुपडा सोनाने, सोनोने, अधिक काळ बियाणे संशोधन विभागाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 10 वर्षांपासून शेतकऱ्यांसोबत काम करतायत. शेतकऱ्याला कोणतं बी वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यासाठी उत्तम मार्गदर्शन त्यांचं सदैव आहे. त्यानंतर सोमेश्वर श्रीधर लवाडाने ठेवून त्याच्या 17 वर्ष शेतकरी सेवेत जवळजवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश क्षेत्रात विविध बियाणे कंपनी मार्फत 50,000 प्लस शेतकरी आणि 5,000 प्लस ॲग्रो डीलर्स, नर्सरी ग्रोवर यांच्याशी जवळीक आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून योग्यवान शेतकरी बांधायला मिळावा याच्यासाठी प्रयत्न करतायत. बुलढाण्यावरून आले तर जोरात टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करूया. पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक. आज धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोहळ्याचं राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय असे आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र आणि महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी तराळ साहेब, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन श्रीयुत महाराष्ट्र फर्टिलायझर डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे मित्र आणि या शहराचे माजी उपनगराध्यक्ष विवेकजी कासार, तसेच संदीपजी वागचौरे, संतोषजी तक्ते अध्यक्ष तालुका कृषी विद्याचे अध्यक्ष आहेत,
त्याचप्रमाणे रवींद्र गुंजाळ, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अमितजी कासार, उपाध्यक्ष विनोदजी गडगे, इथे आपल्यामध्ये उपस्थित असलेले फॉरेस्टमधील ज्येष्ठ अधिकारी रामकिशनजी जेजुरकर, सागर वाकचौरे यांचं खरं म्हणजे आपण सर्वांनीच त्यांचं मनापासून अभिनंदन केलं की एका ग्रामीण भागातील छोट्या गावातील तरुण एकत्र आल्यानंतर किती मोठं काम करू शकतात हे खऱ्या अर्थाने या प्रदर्शन जे कळस त्यांचं गाव आहे कळस त्या गावामध्ये त्यांनी सुरू केलं. आता ते अतिशय मोठं असं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तसे सागर वाकचौरे, संदीप वाकचौरे आणि सर्वच उपस्थित मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, सौरभ कासार या ठिकाणी आमचे तरुण मित्र आहेत, युवा मित्र, अतिशय यशस्वी उद्योजक आहेत. तिथे आता आमचे मित्र विवेक शेठ असल्यामुळे तिथे जाऊन बसले. सौरभ एक अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्यांच्याबद्दल भविष्यकाळामध्ये खूप चांगल्या राजकीय सामाजिक कामामध्ये पुढे काम करतील असे आमचे मित्र सौरभ. उपस्थित सर्वच मित्रांनो, खरं म्हणजे मी एका कार्यक्रमाला मला जायचं आहे, तेव्हा मी जरा विवेकजींना विनंती केली की मला ते थोडंसं लवकर जाण्याची अनुमती द्यावी. विनोदजी तराळ साहेबांनी मी विनंती करतो. आणि मित्रांनो, खरं म्हणजे कृषी प्रदर्शन इथे खूप भव्य दिव्य असं झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने राज्यातील जे कृषी इथे क्षेत्रात अतिशय उत्तम काम करतात त्यांचा सन्मान सोहळा आपण आयोजित केला आहे. निश्चितपणाने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आहे. रवींद्र गुंजाळ या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि विवेकजी कासार साहेब आणि संतोष तक्ते या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. शेवटी की शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. दुर्दैवाने आपण बघतो की या देशामध्ये कोणी चांगलं क्रिकेट खेळलं, आमचा त्याला विरोध नाही आहे, कोणी बॅडमिंटन खेळलं, कोणी टेनिस खेळलं, त्यांचे सत्कार होतात, व्हायला पाहिजे. परंतु खऱ्या अर्थाने सातत्याने उन्हातान्हात राबवून शेती फुलवणारा आणि 35 कोटी लोकांनासुद्धा आपलं अन्न पुरत नव्हतं, आता 140 कोटीहून अधिक झालेल्या आपल्या भारताला तर अन्न पुरवठा करतातच, दूध पुरवठा करतातच, एवढंच नाही तर अंडीसुद्धा, या सगळ्या याच्यामध्ये जगामध्ये आपला पहिला नंबर आहे मित्रांनो. आणि हा सगळा चमत्कार, हे सगळं परिवर्तन आमच्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे. प्रचंड कष्ट आहेत आणि कुठलाही त्याला हमीभाव नसतो. सरकार अत्यंत खरं म्हणजे लहरीपणाने त्या ठिकाणी याचे निर्णय घेतात आणि त्यामुळे शेतकऱ्याला इतके कष्टाने सुद्धा काही पिकवलं त्याचे बाजारभाव त्याला चांगले मिळत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्या ठिकाणी मिळवण्यासाठी सुद्धा जे प्रयत्न व्हायला पाहिजे. खरं तर आज अशी परिस्थिती आहे मित्रांनो, आपण जगाला अन्न, धान्य, भाजीपाला एवढंच नाही तर दूध, सर्व अंडी, मांस पदार्थ हे सगळे आपण जगाला पुरू शकतो, एवढी प्रचंड क्षमता आपल्याकडे आहे. पण आपण याच्याकडे का दुर्लक्ष शासनाचं असतं मला खऱ्या अर्थाने समजत नाही. आणि जे योग्य प्रयत्न त्या ठिकाणी होत नाही. शेतीमधली जी गुंतवणूक आहे ती सुद्धा हळूहळू कमी होत चाललेली आहे. शेतीच्यामध्ये देणारं कर्जाचं प्रमाणसुद्धा हळूहळू कमी होत चाललेलं आहे. खरं तर म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांवर तर अन्याय होतोच आहे, परंतु देशाच्या अर्थकारणामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर आपल्या देशाचे जे एकूण उत्पन्न आहे GDP ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये शेतीचा हिस्सा हा 10 ते 20% आहे. 15 त्या ठिकाणी करतात. खरं तर महिलाच जास्त शेती करत असतात, कारण घरचं आपल्याला माहिती येतं. आम्ही पाहतो की शेतामध्ये राबणं असेल, काय तर डाळिंबाचं पीक असेल, कुठलंही पीक असो, त्याच्यामध्ये जास्त 90% हिस्सा तर महिलांचा असतो, पुरुषांचाही असतो, नाही असं नाही, परंतु महिलासुद्धा तितक्याच या यशामध्ये भागीदार आहेत. तेव्हा त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. ज्यांनी पुरस्कार विजेते जे आहेत त्यात अनेक शेतकरी बांधव आमचे चांगल्या परिचयाचे आहेत, खूप उत्तम रीतीने शेती ते करतात, अगदी चांगल्या पद्धतीने उत्पादनही त्या ठिकाणी काढतात. आता या पुढच्या काळामध्ये मी अधिक बोलणार नाही आहे, परंतु आपल्याला काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी नाशिकच्या जिल्ह्याचे जे शेतकरी आहेत मित्रांनो, ते आपण त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. त्यांनी द्राक्ष ते पिकवतात, इतक्या अडचणी आहेत द्राक्षावर, इतक्या अडचणी येतात वातावरणाच्या विशेषतः, पण त्यांनी स्वतः जाऊन तिथे त्या ठिकाणी आपली बाजारपेठ युरोपमध्ये जाऊन तयार केली. खरोखर कौतुकास्पद आहे. मी नाशिकच्या म्हणजे सर्व शेतकरी चांगलेच आहेत, परंतु मी जवळचं नाशिक आहे म्हणून मी नाशिकचं उदाहरण देतो, पण तो खरोखर अभ्यास करण्यासारखा आहे. ते स्वतः युरोपला जातात, तिथे त्यांनी ती बाजारपेठ निर्माण केली आणि युरोप सारख्या देशामध्ये जिथे गुणवत्तेचे किंवा अत्यंत कडक निकष आहेत
त्या कडक निकषाला ते उतरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी द्राक्ष निर्यात करतात. तेव्हा आपल्याला आता शासन, मी खरोखर सांगतो की आपल्यालाच स्वतंत्र एकत्र येऊन काम करावं लागेल. मी इस्रायलला गेलो होतो, थोडा उशीर झाला तरी 1-2 गोष्टी सांगतो. तिथे म्हणजे एक ग्रुप तयार करायचा, त्याच्यामध्ये काही कुठली संस्था स्थापन करायची गरज नाही, कारण संस्था स्थापन केली की लगेच निवडणूक येतात, भांडणं सुरू होतात, बरोबर आहे ना. आणि आपल्या राजकारणाची आता एवढी आवड आहे की त्या आवडीला आता काही मर्यादा राहिलेली नाही. म्हणजे किती मला तर वाईट वाटतं, असो तो आणखीन वेगळा विषय आहे. परंतु असा जर आपण त्याला समूह शेती जर आपण केली तर त्याच्या माध्यमातून आपण आपले खूप प्रश्न, गट शेती म्हणूया त्याला, एक 10-20 शेतकऱ्यांचा आहेत, आता सुरू झालेलं आहे. शासनाने पण त्याला प्रोत्साहन दिलं आहे. आपण आपले औषधं स्वतः एकत्रितपणाने खरेदी करू शकतो, त्याच्यातून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मार्केटिंग आपण एकत्र करू शकतो, त्याच्यातूनही मोठा फायदा होऊ शकतो. आणि एक ॲग्रोनॉमिस्ट तुम्ही नेमू शकता. समजा एक 100 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, एक काहीतरी तुम्ही डाळिंबाची शेती करता, तर एखादा शेतीतज्ञ तुम्ही त्या ठिकाणी नेमू शकतो, तो प्रत्येकाच्या शेतावर जाईल. अशा रीतीने आपण समूह शेतीचा सुद्धा विचार भविष्य काळामध्ये केला पाहिजे असं मला वाटतं. खूप छान कार्यक्रम इथे या ठिकाणी आमचे महाराष्ट्र फर्टिलायझर डीलर असोसिएशन, केवळ आपण व्यवसाय करतो असं नाही, कारण यातले जवळजवळ 99% लोक हे कृषी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. तर हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांचं कसं हित होईल, शेतकऱ्यांचं कसं भलं होईल, याचाही प्रयत्न सातत्याने आमच्या या सर्व मित्रांचा असतो. आणि म्हणून त्यांनी असा एक अत्यंत उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रेखा राहुल निश्चित ताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. संभाजीराजे प्रतिष्ठान व संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला शेतकरी सन्मान सोहळा 2026. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही शिक्षिका म्हणून ॲवॉर्ड घेतला आणि ते शेतकरी सन्मान सोहळा आहे, तर शेतीशी आणि माझी खूप जोडलेली अशी नाळ आहे. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे आणि आता शेती क्षेत्रामध्ये मी आता सध्या ऐकलं की डाळिंबात याने एवढे कोटी कमवले, केळी व्यवसायात एवढे कमवले, पेरू व्यवसायात एवढे कमवले. पण पूर्वीच्या काळी 10-15 वर्षापूर्वी ही स्थिती शेतकऱ्यांची नव्हती. खूप हालाकीची परिस्थिती शेतकऱ्यांची होती आणि अशा परिस्थितीत, अशा कुटुंबात माझा जन्म झाला आणि वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच मी शेतीत काम करू लागले आईवडिलांना मदत म्हणून. म्हणजे दूध काढणे, शेण काढणे, शाळेत जाताना दूध घेऊन जाणे. त्यानंतर वडिलांची केळीची शेती होते. माझं वजन असेल 30 किलो, पण मी 20 ते 25 किलोचा केळीचा घड वावरातून बाहेर काढलेला आहे. म्हणजे एवढ्या कठोर परिस्थितीत पण शाळेची आवड, शिक्षणाची आवड, त्या कठोर परिस्थितीतही मी शिक्षण घेतलं आणि शिक्षण चालू असतानाच माझं राहुल निश्चित यांच्याशी विवाह झाला. आणि त्यांना एवढंच एक मी मागणं मागितलं होतं की मला शिक्षणाची आवड आहे, माझा जो शिक्षण अपूर्ण आहे, फक्त मला शिक्षणात तुम्ही साथ द्यावी. आणि त्यांनीही मला कोणत्याही गोष्टीचा कधीही नकार न देता त्यांनी मला सपोर्ट केला. पण माझ्याप्रमाणेच त्यांची परिस्थिती हालाकीचीच होती. तेही शेतकरी कुटुंबातीलच होते. नव्याने व्यवसाय सुरू झाला होता आणि त्याचबरोबर आम्ही दोघांनी एकमेकांना खांद्याला खांदा देऊन ते त्यांचा शेती व्यवसाय आणि मी माझं शिक्षण आणि त्याचबरोबर आमच्या शेतात लावलेली डाळिंबाची बाग, हे आम्ही दोघांनी खांद्याला खांदा देऊन. आणि त्याच दरम्यान आईंना कॅन्सर होता, त्यांच्या आईंना कॅन्सर होता, आई वारल्या. आणि त्याचबरोबर मला मार्गदर्शन भेटलं माझ्या सासऱ्यांचं. ते वडनेर गावचे सरपंच होते. त्यांनी शेतीमध्ये एकमेकांना सपोर्ट करून आम्ही डाळिंबाची शेती फुलवली. माझे मिस्टर दुपारचे येऊन शेतीमध्ये मार्गदर्शन करायचे. डाळिंबात सासऱ्यांचाही आधार देऊन आम्ही डाळिंबाची शेती छान फुलवली, छान शेतीमध्ये घेतली. त्यानंतर वडनेर असं खेडगाव होतं की तिथे शैक्षणिक व्यवस्था व्यवस्थित नव्हती. त्याचबरोबर मी माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, D.Ed कंप्लीट केलं इंग्लिश मिडियममधून. आता माझं B.Ed. शिक्षण क्षेत्रामध्ये हुशार असून, सगळ्या गोष्टी असून मी कधी गव्हर्नमेंट या शाळेचा विचार केला नाही. कारण मला जे शिक्षण द्यायचं, तळागाळातील विद्यार्थ्यांना मला शिक्षण द्यायचं होतं आणि गणित ह्या विषयात मी मुलांना शिकवत होते.
आता गणित विषय शिकवत असताना मुलांचे इतके छान रिझल्ट्स लागले, मुलांना छान मेडल्स वगैरे मिळाले. इंडियन टॅलेंट हे कॉम्पिटिशन होती ह्या, आणि आपल्या भारताच्या टेनिसपटू सानिया नेहवाल यांच्या हस्ते मुंबईमध्ये नॅशनल अवॉर्डनी पुरस्कृत केलं. आणि आपण नेहमी म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण माझ्या बाबतीत हे उलट आहे. माझ्या यशामागे माझ्या मिस्टरांचं, मिस्टर राहुल निचित, माझी 2 मुले आणि माझे सासरे तेही आज इथे उपस्थित आहे. या 4 पुरुषांचा माझ्या या यशामागे हात आहे. त्यामुळे मी आज त्यांच्या पुढे, आज तुमच्या सर्वांच्या पुढे त्यांचे खूप खूप असे धन्यवाद मानते. आणि सर्व आयोजकांनी मला इथे येण्याची संधी दिली, मला पुरस्कृत केलं, त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. भव्य दिव्य महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात होणाऱ्या शेतकरी सन्मान सोहळ्या निमित्तानं उपस्थित असलेले, ज्यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम होत आहे, ते आमचे मार्गदर्शक माननीय आमदार सुधीरजी तांबे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले मापदाचे अध्यक्ष माननीय श्री विनोदजी तराळ साहेब, त्याचबरोबर संगमनेर कृषी तालुका कृषी विक्रेते असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक मापदाचे उपाध्यक्ष, माझे मित्र माननीय श्री विवेकजी कासार, त्याचबरोबर संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री संतोषजी तक्ते, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र श्री रवींद्र गुंजाळ, उपाध्यक्ष सन्माननीय अमितजी कासार, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मित्र भाऊसाहेबजी एरंडे, त्याचबरोबर हे प्रदर्शन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होते ते सन्माननीय सुदाम सागरजी वागचौरे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय मार्गदर्शक, या कार्यक्रमाचं उत्कृष्ट समालोचन करणारे आमचे मित्र सन्माननीय निलेशजी, उपस्थित सर्व सन्मानार्थी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी शेतकरी सन्मान सोहळा होत आहे. मी या ठिकाणी संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशन आणि धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान यांचं विशेष अभिनंदन करीन, त्यांना धन्यवाद देईन की महाराष्ट्र राज्यातला हा सर्वात मोठा शेतकरी सन्मान सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करता. त्याबद्दल मी आम्हा सर्व सन्मानार्थींच्या वतीनं आपले धन्यवाद देतो, आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी मला विशेष सांगावं लागेल, याचं नाव आहे शेतकरी सन्मान सोहळा, पण इथं सन्मान होत आहे प्रत्येक क्षेत्रातील माणसांचा. शेतकरी सन्मान सोहळा नाव आहे, पण मी शिक्षण क्षेत्रात काम करतोय, माझाही या ठिकाणी सन्मान होतोय. पण ही जी निवड समिती आहे, आमचे मित्र विवेकजी कासार असतील, तक्ते साहेब असतील, या निवड समितीतील माणसं जी आहेत ही अतिशय चाणक्य आहेत. चाणक्य कशावरून म्हणेल की शेतकरी सन्मान सोहळा आणि इतर क्षेत्रातीलही लोकांची निवड केली, कारण त्या क्षेत्रातील लोकांची कुठंतरी शेतीशी नाळ आहे. म्हणजे एकीकडे दुसऱ्या क्षेत्रात काम करीत असताना शेतीतील काळ्या आईची सेवा ते लोक करतात, म्हणून इतर क्षेत्रातील लोक आणि शेतकरी असा संयुक्त मेळ घालण्याचं काम या संयुक्त कमिटीने केलंय. आता माझ्याच बाबत सांगायचं म्हटलं तर मी जरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी माझी सुद्धा 4 एकराची डाळिंबाची बाग आहे आणि तिच्याकडे माझं लक्ष आहे. माझाही पारंपरिक व्यवसाय शेती आहे. म्हणजे असे इथे या ठिकाणी सगळे सन्मानार्थी जे सन्मानित करता आहेत, हे शेतीशी नाळ आणि इतर क्षेत्राशी नाळ अशी जोडलेली लोकांची आपण निवड केली. मी आमच्या सर्व सन्मानार्थींच्या वतीनं आपणा सर्वांचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांनी शेतीचं महत्त्व सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्यात. खरं तर हा शेतकरी सन्मान सोहळा हा फक्त या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानेच होणं अपेक्षित नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा सन्मान सोहळा झाला पाहिजे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या सन्मान सोहळ्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे
की माणसाचा सन्मान केला की त्याची 1.5 फूट उंची वाढते. हा निसर्गाचा नियम आहे. एकदा तुम्ही सन्मान केला की आत्ता कार्यरत असलेल्या गोष्टींमध्ये तो 1.5 फूट काम अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माझं सर्वस्वी मत आहे की हा सन्मान सोहळा हा विस्तारित करावा, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करावा. तालुक्यातील असे गुणवान शेतकरी आहेत, इतर क्षेत्रातील काम करणारे लोक आहेत, या सर्वांचा सन्मान जर या संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशन, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने होतोयच. पण मी मापदालाही विनंती करीन की आपणही साहेब, अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, आपणही याचं नियोजन विस्तृतप्रमाणे करावं अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ते श्रीकृष्णराव फार सुंदर लिहितात शेतकऱ्याच्या बाबतीत, की तुम्ही ज्या वेळेला शेती करत असतात ती शेती फक्त तुमच्या पोटापुरती नाही, इथल्या प्रत्येकाची पोटाची खळगी भागवण्यासाठी आहे. आणि म्हणून नाही दिवा जरी पडक्या घरात माझ्या, मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या, अरे बघतो आता कसा पाऊस येत नाही, मी वीज पेरले या वावरात माझ्या, मी वीज पेरले या काळ जात माझ्या. तसं हे काम शेतकऱ्याचं, त्याचा सन्मान, त्याचं कौतुक वेगवेगळ्या स्तरावर झालं पाहिजे, ते मापदांनी लक्षात घ्यावं ही सूचना दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान स्वीकारतो आहोत ते महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री विनोदजी तराळ साहेब यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजूया. सरांना संगमनेर येथे आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी बंधूंच्या सन्मानासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो. या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्यामध्ये ह्या संगमनेरचे रहिवासी आमचे मोठे बंधू आदरणीय तांबे साहेब, की ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं, आपल्या शेतकऱ्यांचा सन्मान केला. सोबतच आमचे मित्र संगमनेरचेच भूमिपुत्र व ह्या शहराचे माजी नगराध्यक्ष विवेकजी कासार, ज्यांचा खूप मोठं योगदान या कळस प्रदर्शन आणि ह्या तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनच्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये असते. सोबतच ह्या संगमनेर तालुक्याचे आमच्या ॲग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी तक्ते, रवींद्र भाऊ गुंजाळ, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष, तसेच अमितजी कासार, ज्यांची नुकतीच ह्या संगमनेर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली, असे आमचे चिरंजीव आदरणीय सौरभ कासार, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले सर्व शेतकरी बांधव, विविध उद्योजक व सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंचं या ठिकाणी, सर्व ज्यांना पुरस्कार मिळाले असं सर्व पुरस्कारार्थींचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ह्या कळस प्रदर्शनाच्या निमित्त ठेवला त्या सर्व आयोजकांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आपण सर्वजण बघतोय की राज्यात, देशात सध्या शेतीची परिस्थिती काही हवी तेवढी चांगली नाही आहे. आमचा शेतकरी मोठ्या प्रमाणावरती मेहनत करतो, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतीमधून सोनं पिकवायचा प्रयत्न करतो, उत्पादनही येते. परंतु त्यासोबतच वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व चांगलं पीक घरामध्ये आलं तर अशा वेळेस गळगणणारे भाव, अशा दृष्टचक्रामधून आमचा शेतकरी वारंवार अनेक वर्षांपासून जातो आहे. त्यामधूनही जर 2 पैसे घरात आले तर निश्चितच त्याला आनंद होतो. आणि ह्या शेतकरी बंधूंसाठी वर्षानुवर्ष आमचा कृषी केंद्र चालक, मग तो एखाद्या गावखेड्यातला असो किंवा शहरातला, हा कायमच त्या ठिकाणी चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आमच्या शेतकरी बंधूंचं उत्पादन हे वाढलं पाहिजे. त्यासाठी चांगल्याच निविष्ठा ह्या आमच्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रांच्या माध्यमातून आमचा राज्यातील, देशातील कृषी केंद्र चालक हा करत असतो. सोबतच आमच्या शेतकरी बंधूंचा उत्साह वाढावा, ज्याप्रमाणे आता सरांनी उल्लेख केला की त्यांची उंची 1.5 फूट वाढते, निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या आजकाल आमच्या शेतकऱ्यांचं खरोखर वस्तुस्थिती आहे की त्यांचं सत्काराचे असे कार्यक्रम फार रेअर दिसतात, परंतु या ठिकाणी अशा पद्धतीने आयोजकांनी हा कार्यक्रम घेतला ही खूप कौतुकाची बाब आहे. ज्या आमचा हा शेतकरी, हा बळीराजा एवढी मेहनत करून, कष्ट करून जेव्हा उत्पादन हा मिळवतो आहे, तर निश्चितच ते ज्यांचा खूप चांगल्या पद्धतीने जे ॲव्हरेज काढताय, ज्यांचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन जे वेगवेगळ्या पिकांचं घेत आहे, त्यांचा निश्चितच या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे. आणि तो ह्या ठिकाणी आमच्या ह्या संघटनेच्या माध्यमातून, ह्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून केला, त्याबद्दल मी आयोजकांचे परत एकदा आभार मानतो. आणि ह्या ठिकाणी मला बोलवलं, मला सर्वांचा सत्कार करायची संधी दिली, त्याबद्दलही मी आयोजकांचे आभार मानतो व थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण ज्या पुरस्कार सोहळ्याच्या आतुरतेनं वाट पाहत आहे तो सोहळा, पुन्हा एकदा सगळ्यांना सूचना आहे,
सन्मान सोहळा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा प्रेससाठी. तर कृपया जायची घाई करू नका. आज दिवसभर कृषी प्रदर्शन बघा, तिथे जेवणाला सुद्धा स्टॉल आहे. मला तिकडून त्या केटरिंग व्यवस्थेकडून कॉल आलेत, फोन आलेत की तुम्ही सगळ्यांना जेवणासाठी सांगा. अर्थात 120 रुपयाला ताट आहे. गणेश केटरर्स, साई स्वागत केटरर्स म्हणून भोजन व्यवस्थेमध्ये एक जेवणाची व्यवस्था आहे सुंदर. 120 रुपयाला पोटभर जेवण आहे. तर तेवढं जाऊन आपण सगळ्यांनी आस्वाद घ्या. पैसे द्या. मयूर बाबाजी चाटे, शिरापूर तालुका पारनेर येथील हा शेतकरी आहे. खूप सुंदर अशी शेती, समृद्ध शेती फुलवली आणि एका कष्टकरी शेतकऱ्यानं, युवा शेतकऱ्यानं अशी फुलवलेली शेती बघायला निश्चितपणे आपण गेलं पाहिजे. अजून मयूर भाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करूयात. मयूर भाऊ लग्न झालंय? मग ताईंला नाही आणलं तुम्ही? झालेलं आहे त्यांचं. विचारले यासाठी बायकोला घरी ठेवून आले, म्हणजे शेतीला राखण बो, कोणी न्यायला नको द्राक्ष वगैरे असं. राजेंद्र शेषराव मनवर, मुक्काम पोस्ट कलगाव, तालुका डिग्रज, जिल्हा यवतमाळ. पारंपरिक पिते त्यामध्ये घेत विक्रमी उत्पादन, याबरोबरच काही नाविन्यपूर्ण उपक्रम शेतात राबवले. संत्री, हळद, टरबूज अशा शेती उत्पादनाच्या भरोश्यावर शेती फुलवली, त्यातून उत्पन्न मिळालं आणि मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. पुणे येथे तो कार्यरत आहे. असं एक शेतीतून समृद्ध झालेलं एक व्यक्तिमत्व, परिवार राजेंद्रजी मनवर यांचा. पुढील सन्मान आहे प्रशांत प्रभाकर काळबांडे, सिंदखेड राजाचे शेतकरी, आदर्शवत शेती त्यांची आहे. अशा या मावण्यांचा सन्मान होतो. त्यानंतर गजानन गायप्रसाद कुशवाह, कवठा बाजार, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. गजानन भाऊ सुद्धा 25 एकर शेती करतायत. पारंपरिक पद्धतीने पिके कापूस, तूर, सोयाबीन, ऊस उत्पादन. एकरी 11 ते 12 क्विंटल त्यांनी उत्पन्न घेतलंय. हरभरा पिकामध्ये 13 क्विंटल पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. शेतीच्या भरवशावर अत्यंत समर्थपणे हे काम करतायत आणि दोन्ही मुलांना IT इंजिनियर केलाय. एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचंही अभिनंदन करूयात. यानंतर पुढील जो सन्मान आहे गजानन प्रकाश जावळे, राहणार कोनड, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. उत्कृष्ट डाळिंब बागायतदार. गजानन भाऊंनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अग्रेसर आहेत. पंचकृषीत ते अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब शेतीचं उत्पन्न ते घेत आहेत. 47 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांनी घेतलं आणि ताईंना घेऊन नाही आले ते. महेश दत्तू शेळके, राहणार मानोरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. त्यांची सुद्धा नोकरी न करता शिक्षण मिळाल्यानंतर आपल्या वडिलोपार्जित असणाऱ्या शेतीला मोठं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या माध्यमातून आदर्शवत अशी शेती त्यांची आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे तो म्हणजे देवीदास साहेबराव मंडलिक, नांदूर शिंगोटे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. देवीदास मंडलिक हे NM मंडलिक सरांचे पुतणे आहेत आणि देवीदासजी मंडलिक यांनी सुद्धा आदर्शवत अशी शेती उभी केली. त्या माध्यमातून त्यांचं आलेले ना मंडलिक साहेब पुढे आले. परिवाराचा सन्मान येतो. सगळेच काका पुतणे असे नसतात, काही असेही असतात. हम सब साथ साथ. एकदा जोरात टाळ्या वाजूया मंडलिक परिवारासाठी. त्यानंतर रोहित मल्हारी शिनोरे, राहणार शिरापूर, तालुका पारनेर. रोहित मल्हारी शिनारे अहिल्यारत्न महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श कृषीरत्न पुरस्काराने त्यांचा आपण सन्मान करतोय. करत आदर्शवत शेती त्यांनी तयार केली आहे. हे सगळं फक्त ऐकू नका. एखाद दिवशी त्या भागात कधी फिरायला गेलात तर आवर्जून त्या शेतकऱ्याला भेट द्या आणि कळस कृषी प्रदर्शनामध्ये आपण दोघंही किंवा आपण सगळे बरोबर कृषी पुरस्कार स्वीकारायला होतो, ती आठवण सुद्धा राहिली पाहिजे. नाही तर मग फक्त एवढा पुरस्कारापुरतं हे मर्यादित न राहता ते ऋणानुबंध सदैव राहिले पाहिजेत. रोहितजी शिनारे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान रवींद्र शंकर घाणे, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर, महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श कृषीरत्न पुरस्कार. त्यांनी पिंपळगाव देपा संगमनेर तालुक्यातील पठार भागातलं एक गाव आहे. 5 ते 7 महिने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये आदर्शवत शेती शेडनेटच्या माध्यमातून त्यांनी उभी केली. लाखो रुपयाचं उत्पन्न त्यांनी मिळवलं. युवा शेतकरी एकदा जोरात टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. त्यानंतर विजय फुलसिंग जाधव, डोलंबा, तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ. 31 एकरामध्ये उत्कृष्ट उत्पादन घेऊन शेतीच्या जोरावर निमाजी दोन्ही मुलं
उच्च शिक्षित त्यांची झालेली आहेत आणि उत्कृष्ट असं काम त्यांचं सुद्धा आहे. त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. यानंतर श्रीकृष्ण काशीनाथ गायकवाड, सांजोळ, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, आदर्श शेतकरी पुरस्कार. डाळिंब लागवडीमध्ये 2013 पासून पुढे 5 जिल्हा जालन्यावरून डाळिंब लागवड 2013 पासून करतात. 2 एकर डाळिंब शेतीमध्ये सुमारे 1700 झाडं आहेत आणि दरवर्षी उत्पादन सरासरी 30 ते 35 टन एवढं मोठं उत्पादन ते घेतात आणि चांगलं उत्पन्न मिळवतात. 1 हेक्टर केशर आंबा त्यांचा आहे, 2021 साली लागवड. सेंद्रिय खतांचा वापर करून आंबा शेती, नैसर्गिक पद्धतीने आंबा त्यांनी पिकवला. बरोबर ना सर? आंबा पिकवला बरोबर ना? हा, आल्यावर वानोळा पाठवा त्या. किनगाव राजा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, प्रगतशील शेतकऱ्याचा हा सन्मान आहे. शिवाजी काळुसे यांनी दीर्घकाळ यांनी उच्च श्रेणीमधून मुख्याध्यापक म्हणून 2019 पर्यंत काम पाहिलं. विद्यार्थ्यांना जडणघडण करण्याबरोबरच शाळेत अक्षरांनी ज्ञानाचे अंकुर फोडले आणि नंतर आपल्या शेतीत नवकल्पना राबवून व्यवस्थापन कौशल्यपणाला लावून उत्तम शेती त्यांनी करून दाखवली. 10 एकर शेतीमध्ये आधुनिक प्रयोग त्यांनी केलेत. संकल्प त्यांचा पारंपरिक पद्धतीऐवजी बाजारपेठ त्यांनी निर्माण करून आदर्शवत अशी शेती, विशेष करून झेंडूच्या फुलांची लागवड करून लाखो रुपयाचं उत्पन्न आपल्या शेतीमधून त्यांनी मिळवलेलं आहे. अशा या शेतकऱ्याचा सन्मान होतो. त्यानंतर गोविंद दिनकर टेके, किनगाव राजा. टेके साहेब हे परिसरातील अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांची शेती आदर्श होते. 70 एकर शेती आहे, त्यामध्ये कापूसाचं उत्पन्न 14 ते 15 क्विंटल कापूस ते काढतात. सोयाबीन 12 ते 13 क्विंटल प्रति एकर प्रमाणे त्यांचं उत्पन्न आहे आणि शेडनेटचे प्लॉट आहे. मिरची, शिमला मिरची, टोमॅटो, खरबूज, टरबूज असे शेती सुद्धा करतायत. भुजबळ साहेब गेले का? टरबूज. संभाजीराव कोल्हे आर्णीचे, यवतमाळचे. 40 एकर शेतीमध्ये कापूस, सोयाबीन इत्यादी पिके ते घेतात. विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलंय. वेगवेगळ्या पुरस्कारांनी देखील सन्मानित हे कोल्हे पाटलांचं उमेदवार. त्यानंतर राजकिरण माधवराव शिंदे, रहीमपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. राजकिरण शिंदे हे सुद्धा एक आदर्शवत असं शेतकरी आहे. रहीमपूरचं आमचं हे प्रवरा नदी तीरावरचं गाव आहे. या गावामध्ये शेती आहे, पण त्या शेतीला पाणी भरपूर जरी निश्चित कधी योग आला तर आपण सगळेजण बघावी. त्यानंतर मंगळापूरचे शेतकरी गणेश तानाजी वाळे, महाराष्ट्र राज्यस्तरीय उद्योजक पुरस्कार. गणतच आहे. फोटोग्राफी क्षेत्रात, कन्स्ट्रक्शन क्षेत्रात मोठं काम त्यांनी उभं केलंय. आजचे सगळे फोटो तुम्हाला त्यांच्या मार्फतच मिळणार आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजूया आणि जोरात टाळ्या जरी वाजवल्या तरी त्यांची नाममात्र फी सुद्धा द्या. तर आम्ही काही पुरस्काराचा बाजार मांडलेला नाही. हे सगळे पुरस्कार तुमचं कौतुक सोहळा आहे, बरोबर ना? आज या महाराष्ट्राची परिस्थिती खूप वेगळी आहे आणि मग तुम्हाला सन्मानाने बोलून सन्मान केला तर नाममात्र काय 50, 100, 200 रुपये फी देऊन आपण सगळ्यांनी फोटो त्यांच्याकडून घ्या. 24 वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसाय करतात. 10,000 रुपयांच्या अल्प भांडवलावर सुरू केलेला हा व्यवसाय मंगळेश्वरी ॲल्युमिनियम नावाचा आज कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय त्यांचा आहे. शून्यातून विश्व उभं केलं. अनेक उद्योजकांना सुद्धा त्यांनी घडवलेला आहे. आणि आजच्या या पुरस्कार सोहळ्यातला शेवटचा पुरस्कार विजय अमोल आभाळे, महाराष्ट्र राज्यस्तरीय कुक्कुटपालन पुरस्काराने आपण त्यांचा सन्मान करतोय. चिंचोली गुरव म्हणून गाव आहे, म्हणजे महाराष्ट्रात गाणं थांब. चिंचोली गुरव म्हणून इथं संगमनेर तालुक्यात एक शेवटच्या टोकाचं गाव आहे, इकडे सिन्नर तालुका शेजारी. त्या चिंचोली गुरव गावात पाणी कमी आहे म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय तिथले शेतकरी करतात. रोज किती अंडी विकली जातात महाराष्ट्राला? किती? 5.5 लाखापेक्षाही जास्त, बरोबर ना? आणि उत्पन्न किती झालं त्या सगळ्याचं? एक अंड 7 रुपयाला जर धरलं, 5-7 35, तर जवळजवळ अर्धा कोटी रुपयाची उलाढाल रोज गाव करतंय. तुम्ही विचार करा, एवढं सुंदर गाव कधीतरी गेला तर बघा. एवढं सुंदर गाव आहे, इतकं सुंदर शेतकऱ्यांचं उत्पन्न घेण्याची पद्धत आहे. तसं तुम्ही कसं शेती करताय त्याला फार महत्व आहे आणि अशा या शेतकऱ्याचा सन्मान होतो. एकदा जोरात टाळ्या वाजूया. आता इथं सगळं आज शनिवार आहे, नाही तर म्हणले असते अंड्याचा वानोळा द्या. गॅस समारोपाला तुमच्या सगळ्यांचं कौतुक करताना 2 ओळीच्या कवितेत एवढंच. माझ्या गळाने नरडे, तुम्ही सहन करून घ्याल. पण हा संगमनेर तालुका कृषी विक्रेते असोसिएशन किंवा महाराष्ट्र फर्टिलायझर असोसिएशन इथं बसलेलं आहे. तुमच्या या कौतुक सोहळ्याला 2 ओळीच्या कवितेत फक्त सलाम करताना एवढंच. तुम्ही सगळे चांगलं काम करतायत. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी भिडायची कधी नडायची. आसमानी संकट छाताडावर आहे, जागतिकीकरण आपल्या छाताडावर आहे आणि अगोदरच लांगडा झालेला शेतकरी जर रेसमध्ये पळायला लावला तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. मी असं म्हणत नाही आधुनिकच शेती करा,
पारंपरिक शेती सुद्धा आधुनिक पद्धतीनं करावी लागेल, तेव्हा शेतकरी समृद्ध होईल. आणि मग नाही तर मग असं होईल, ते बाप फोडवतो, ते इंद्रजित भालेराव सर लिहितात तसं, बाप फोडवतो लाकडून माय पेटवी ते चुला. आणि पोरगा जर बांधावर बसून कविता लिहित असेल तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. तेव्हा इंजिनियरच्या पोराला इंजिनिअरिंग शिकवावं लागेल, डॉक्टरच्या पोराला डॉक्टर शिकवावं लागेल, शिक्षकाच्या पोराला शिक्षकाची डिग्री घ्यावी लागेल. शेतकऱ्याच्या पोराला कधीच शेती शिकवावी लागत नाही. ते बाळकडू तो शेतात जाऊन आपोआप शिकत असतो आणि मग त्याला ती गोष्ट करते. मग शहरातला एक पोरगा खेड्यात जाऊन म्हणाला, या झाडाला कधीच 1 किलो वांगे येणार नाही. शेतकरी म्हणला, बरोबर आहे, या झाडाला कधीच 1 किलो वांगे येणार नाही, कारण हे टोमॅटोचं झाड आहे. अशी ही पिन कमी बुद्धीची जी माणसं आहेत त्यांना शेती समजणार नाही. आणि मग कुठल्या पिकासाठी कुठल्या शेजारी पीक लावलं पाहिजे हे त्या शेतकऱ्याला समजतं. आणि हे सगळं करून सुद्धा बाजारपेठा आपल्या छाताडावर बसलेल्या आहेत. आणि मग त्या मकरंद अनासपुरेचा गोष्ट छोटी डोंगरावडी चित्रपट आला होता, त्याच्या पडद्यावर तो उभं राहून फार सुंदर लिहितो की शेपूट हलवून हलवून म्हैस दमली पण पाठीवरचा कावळा मात्र उठला नाही. तसं शेतकऱ्याने आयुष्यभर तो शेतीत राबला पण त्याची पोटाची खळीवर एवढं अन्न त्याला मिळालं नाही. या सगळ्या परिस्थितीत आपल्याला लढावं लागेल, झुंजावं लागेल. म्हणून तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गाड्या तयारी ठेव र मनाची, कधी भिडायची कधी नडायची. असं केल्यावर काय होईल? जे आज होतंय, दुनिया डोक्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र, दुनिया खांद्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र. याच्यासाठी काय करायचं? आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं, गड्या खंबीर उभं तू राहायचं. हटायचं नाही धटायचं, पुढं पुढंच चालत जायचं, पुढं पुढं तू चालत जायचं. ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान, तुला मिळालं रे वरदान. तरुण शेतकऱ्यांचा सन्मान लय मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठ शेतकरी 2 मिनिट बाजूला ठेवा, पण तरुण शेतकऱ्यांचा सन्मान करतायत, ती कधी शेतीवर नाराज होणार नाही. आणि म्हणून त्यांनी लक्षात ठेवा, ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान, तुला मिळालं रे वरदान. रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान, त्याचं करू नको बारदान. आई बापाच्या पायावर डोकं, आई बापाच्या पायावर डोकं. समाजातल्या अनेक घटकांमधले आईबाप तुम्हाला वृद्धाश्रमात दिसतील, पण शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात शेवटचा श्वास घेत नाहीत, कारण त्यांना घरात सांभाळणारा पोरगा हा मोठा गोष्ट आहे. आणि त्याच्या पाठीशी तो आईबापाचा आशीर्वाद आहे. कारण आपल्या बापाने जमीन, त्या चित्रपट आहे ना तो मुळशी पॅटर्न, जमीन ऐकायची नसते जमीन राखायची असते, ते आपल्या बापानं केलं. नसेल त्यांना आपल्यासाठी संपत्ती कमवली, नसेल त्यांना आपल्यासाठी बंगला बांधला, पण आपल्यासाठी त्यानं जमीन विकली नाही, एवढे उपकार आपल्या बापाचे आपल्यावर आहेत. आणि म्हणून आई बापाच्या पायावर डोकं, बाकी जगाशी रारोख ठोक, अगदीच नाही असं पण नाही, साथीला शिल्लक चांगली लोक, सलामी झोकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र, दुनिया खांद्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र. तसा हा आजचा दिवस तुमच्या सगळ्यांना उचलून घ्यायचा आहे केलेल्या कामाच्या प्रती.